मी स्वरांजली सतीश सुरवसे निवेदकच्या भूमिकेत. नमस्कार, मी विश्वास राजेंद्र खांबंडूच्या भूमिकेत. नमस्कार, मी समीक्षा दादासाहेब रणखार बहिणीच्या भूमिकेत. नमस्कार, मी अंजली आणि मुगळे आईच्या भूमिकेत. नमस्कार, सचिता बालाजी शेमरे आणि बायकोच्या भूमिकेत. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू. आपण भलं आणि आपलं काम भलं असं त्याचा स्वभाव. सगळीकडे त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेताकडे जायचं, दिवसभराचं काम आटोपून पुन्हा घरी यायचं, आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असं त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिरशिरीत अंग, काठी नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं आल्यावर बंडूने कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. धोंडूमामांनी इजार शिवली खरे, पण त्यांचा अंदाज थोडा चुकला. पुढे इजार जरा लांब झाली. आता पुन्हा धोंडूमामाकडे जायचं म्हणजे? अगं ये, जरा इजारच्या बोट कापून टाकतीस का? अहो, सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचंय आणि त्याच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार. शुभे, जरा इजारच्या बोट कापून टाकतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, कॉलेजची वेळ सुद्धा होते, तू आईला सांग. आई, जरा इजार चार बोट कापून टाकतीस का? तू तिकडे तुझी वैरण टाकून कापून हाताचे तुकडे पडल्यात. आईने इजार एका कोरड्यात फेकते. बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला. सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती. बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. आपला भाऊ किती कष्ट करतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी त्याचं इतकंही काम करू नये. बंडूची बहीण पण इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. उगा खेळ सावली पोरावर, पोरगा केवढा रात रात राबतोय पोरगा. मग बंडूची आई पण इजारीचे पाय दुमडून त्यामध्ये टाके घालते. आपलं काम आपणच केलेलं बरं. आणि बंडू पण इजारीचे पाय दुमडून त्यामध्ये टाके घालतो.